जसं की आपण आतापर्यंत एक टेक्नॉलॉजी शिकत आलो की जी HTML टेक्नॉलॉजी. HTML म्हणजे काय? हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. ओके. आता त्यानंतर जी ही टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी एक वेबसाईटचं किंवा सॉफ्टवेअर किंवा ऍप्लिकेशनचं एक स्ट्रक्चर बनवण्यासाठी यूज केली जाते. त्यानंतर तुम्ही गेलात CSS कडे. आता मग CSS मध्ये काय केलं तुम्ही? CSS मध्ये जसं की तुम्ही घर बांधता. ठीक आहे. घर बांधतात तुम्ही कशाने? वीट, सिमेंट, लोखंडने बांधतात. त्यानंतर त्या घराला तुम्ही काय करतात? कलर वगैरे देतात, पुट्टी वगैरे करतात. ओके. मग जी डिझायनिंगचा पार्ट आला, तो डिझायनिंगचा पार्ट आपण सॉरी CSS ने कव्हर केला. त्यानंतर सेकंड स्टेप अशी आली, की जो आपण घर बनवलंय किंवा जो आपण वेबसाईट बनवली, त्या वेबसाईटमध्ये आपल्याला काहीतरी फीचर्स ऍड करायचे होते. मग त्यासाठी तुम्ही काय केले? जावास्क्रिप्ट पाहिले, म्हणजे JS पाहिले. त्यानंतर आता तुम्ही काय केलंय? स्ट्रक्चर बनवलंय, त्या स्ट्रक्चरला डिझाईन केलंय आणि डिझाईन करून त्यामध्ये काहीतरी फीचर्स ऍड केले, राईट? आणि फीचर्स ऍड केल्यानंतर तुमचं एक बेसिक्स वेब पेज काय झाले? क्रिएट झाले किंवा सॉफ्टवेअर क्रिएट झाले. मग जो काही सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरचा जो डेटा आहे जो डेटा आहे त्याला डायनॅमिकली बनवण्यासाठी किंवा डेटा हँडल करण्यासाठी तुम्ही एक बॅकएंड टेक्नॉलॉजी पाहिली. जशी की ती बॅकएंड टेक्नॉलॉजी आहे Node.js असू शकते. काही जणांनी पायथन केली असेल, जसं की ही काय फ्रंट एंड टेक्नॉलॉजी आहे. आणि त्यानंतर तुम्ही कुठे गेलात? Node.js कडे. कदाचित ह्या बॅच मध्ये पायथन पण असतील, काही जण असतील ना. त्यानंतर काही जण PHP मध्ये पण असतील आणि काही जण जावा मधले पण असू शकतात. काही प्रॉब्लेम नाही. मग जे काही हे टेक्नॉलॉजी आहे ते टेक्नॉलॉजी कोणत्या आहेत? बॅक एंड टेक्नॉलॉजी. कोणती टेक्नॉलॉजी आहे? बॅक एंड टेक्नॉलॉजी, राईट? ठीक आहे. फक्त प्रवास पाहतोय आपण. ओके. मग तुमचं Node.js मध्ये तुम्ही काय केलं, की Node.js काय करतो, की तुमचा डेटा हँडल करण्यासाठी मदत करतो. जसं की तुम्हाला एखादा डेटा फिल्टर करायचा आहे, Node.js थ्रू करू शकतात. तुम्हाला डेटा घेऊन यायचा आहे, Node.js थ्रू घेऊन येऊ शकतात. तुम्हाला डेटा पाठवायचा आहे, तुम्ही Node.js थ्रू डेटा पाठवू शकतात. बट जो आपला डेटा आहे तो डेटा ऍक्च्युअल स्टोअर करण्यासाठी तिथे तुम्ही एक टेक्नॉलॉजी पाहिजे. जशी की कोणती टेक्नॉलॉजी आहे ती? MySQL, राईट? ही टेक्नॉलॉजी काय करते? डेटाबेस म्हणतात त्याला, राईट? बरोबर. आतापर्यंत तुमचा असा काहीतरी प्रवास झालाय. जसं की फ्रंट एंड मध्ये तुम्ही 3 टेक्नॉलॉजी पाहिल्यात, HTML, CSS, जावास्क्रिप्ट. त्यानंतर बॅक एंड टेक्नॉलॉजी मध्ये ह्यामधली कोणती पण एक केली असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. कदाचित तुम्ही Node.js करा किंवा पायथन करा, पायथन करा किंवा PHP करा किंवा PHP किंवा जावा करा, काही प्रॉब्लेम नाही. एक टेक्नॉलॉजी केली काही प्रॉब्लेम नाही, 2 केल्या काही प्रॉब्लेम नाही, आणि सगळ्याच केल्या तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके. त्यानंतर तुम्ही काहीतरी डेटा स्टोअर करण्यासाठी तुम्ही एक डेटाबेस शिकला, बरोबर? जर तर सगळ्यांना समजलं असेल, तुम्ही काही फ्रंट एंड टेक्नॉलॉजी शिकलात, बॅक एंडच्या आणि डेटाबेसच्या. आता मी हे का सांगतोय, हे जर रिझन तुम्हाला पुढच्या 5 मिनिटात समजणार आहे. ओके. आता एवढं तुम्ही शिकलात, आता आपण काय पाहणार आहोत? हे सगळे टेक्नॉलॉजी तुम्ही राहुल सर सोबत कव्हर केले असते. आता तुम्ही माझ्यासोबत कोणत्या टेक्नॉलॉजी कव्हर करणार आहेत त्याबद्दल मी थोडस तुम्हाला बोलतो. जसं की जसं की सर्वात आधी आपण पाहणार आहोत टेलवाइंड CSS. ही एक टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी म्हणण्यापेक्षा याला आपण एक फ्रेमवर्क म्हणू शकतो. जस्ट एवढ्या तुम्ही टेक्नॉलॉजी पाहिल्यात राहुल सर सोबत.
आता माझ्यासोबत तुम्ही कोणत्या टेक्नॉलॉजी पाहणार आहात ह्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात शॉर्टकटमध्ये सांगतो. तर सगळ्यात आधी आपण टेलवाइंड सीएसएस ही एक फ्रेमवर्क आहे किंवा त्याला आपण लायब्ररी म्हणू शकतो. ही आपण टेक्नॉलॉजी किंवा ही लायब्ररी पाहणार आहे फर्स्ट. आता ही लायब्ररी कशासाठी असते, कमन करायची आणि कुठे यूज करायची हे पण मी सांगणार आहे. जस्ट कोणत्या टेक्नॉलॉजीचं नाव सांगतो. मग टेलवाइंड सीएसएस कंप्लीट झाल्यानंतर त्यानंतर आपण पाहणार आहोत रिॲक्ट जेएस. आता हे रिॲक्ट जेएस काय आहे? जसं जावास्क्रिप्ट आहे, जसं नोड जेएस आहे, त्याच प्रकारे एक जावास्क्रिप्ट टेक्नॉलॉजी आहे. टेक्नॉलॉजी म्हणण्यापेक्षा त्याला आपण एक फ्रेमवर्क म्हणू शकतो. जस्ट तुम्ही टेक्नॉलॉजी म्हणा. काय पाहणार आहे? टेलवाइंड पाहणार आहे, त्यानंतर रिॲक्ट जेएस पाहणार आहे. आणि रिॲक्ट जेएस मध्ये आपण काय पाहणार आहे ते सब क्वेंटेज. तर रिॲक्ट जेएस मध्ये आपण पहिल्या सर्वात आधी ऍप्लिकेशन कसं क्रिएट करायचं ते पाहणार आहे. त्यानंतर त्यामध्ये आपण अजून पाहणार काय की रिॲक्ट प्लस सीएसएस कशी कनेक्ट करायची, म्हणजे दोन टेक्नॉलॉजी एकत्र कशा कनेक्ट करायच्या ते पाहणार आपण त्यामध्ये. त्यानंतर आपण पाहणार आहोत जेसन सर्व्हर पाहणार आहोत त्यामध्ये. त्यानंतर त्यामध्ये आपण अजून पाहणार आहोत जसं की एपीआय. एपीआय म्हणजे काय? ऍप्लिकेशन प्रोग्रामिंग इंटरफेस. जेव्हा आपण तो पॉइंट पाहतो त्यावेळेस तुम्हाला समजेल. जस्ट एक नॉर्मल तुमच्यासाठी मी मेन पॉइंट राईट करतोय. जसं की ऍप्लिकेशन क्रिएट करण्यासाठी फक्त हा एवढा टॉपिक नाही, त्यामध्ये पण भरपूर सारे टॉपिक आहेत बघ. त्यानंतर तुम्ही जेसन सर्व्हर मध्ये गेलात, फक्त एक टॉपिक आहे, त्या टॉपिक मध्ये भरपूर सारे सब पॉइंट आहेत. एपीआय मध्ये गेलात तर एपीआय मध्ये पण भरपूर सारे टॉपिक आहेत, जसं की त्यांचे मेथड, युआरएल, फॉर्म हँडलिंग, डेटा कंट्रोल, व्हेरिएबल कंट्रोल कसे करणे, म्हणजे भरपूर सारे टॉपिक्स आहेत त्यामध्ये. ओके. त्यानंतर आपण रिॲक्ट मध्ये पाहणार आहोत एक प्रोजेक्ट. मग त्या प्रोजेक्ट मध्ये दोन टाईप असणार. जसं की आपण दोन टाईपच घेतो. दोन टाईप का घेतो? की तुमची मेंटॅलिटी चांगली असेल, मेंटॅलिटी म्हणजे कॅपॅसिटी तुमची चांगली असेल तर त्या प्रकारचा प्रोजेक्ट असेल. तुमची मेंटॅलिटी थोडीशी, तुम्ही प्रॅक्टिस वगैरे, म्हणजे मला वाटलं की ह्या बेसला हा प्रोजेक्ट नाही होणार मॅच, मग तो आपण त्याच्यापेक्षा थोडासा मिड लेवलचा प्रोजेक्ट घेणार आहे. म्हणजे यामध्ये काय, एक लो लेवल, मिड लेवल आणि हाय लेवल असे तीन टाईपचे आपण प्रोजेक्ट आपल्याकडे चॉईस असणार आहे. मग मिड मध्ये काय, लो मध्ये काय, एक सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवणार फक्त, बस त्यामध्येच आपण काम करणार. मिडल लेवल मध्ये मल्टिपल पेजेस बनवू आपण. आणि सगळ्यात हायेस्ट म्हणजे काय, की त्यामध्ये आपण एखादं ई कॉमर्स मध्ये तुम्हाला माहिती आहे, तुम्ही बनवलं असेल किंवा एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही पाहिलं असेल कुठेतरी, तर ई कॉमर्स मध्ये आपल्याला भरपूर सारं लॉजिक लागते. त्यानंतर भरपूर सारे टॉपिक कव्हर होतात. मग आपण ई कॉमर्स पाहू. ई कॉमर्स किंवा सपोज तुम्ही चॅट जीपीटी आहे, जसं की तुम्ही इथे हाय मेसेज केला की काहीतरी बॅकएंडला प्रोसेस होते आणि तिकडनं आपल्याला काय म्हणतोस, हाऊ कॅन आय हेल्प यू टुडे, असं काहीतरी मेसेज येतोय. मग ह्या प्रकारे पण आपण चॅट जीपीटी सारखं क्लोन पण बनवू शकतो. पण हे सर्वात हाय लेवलला आलंय. ओके. ह्यामध्ये आपल्याला फक्त हा फ्रंट एंडचा थोडासा पार्ट दिसतोय आणि त्या पार्ट मध्ये काय, इथे काहीतरी टेक्स्ट केलाय. इथे डिझायनिंग साठी काही प्रॉब्लेम नाही, पण जे बॅकएंड मध्ये लॉजिक राईट केले ते भरपूर मोठं असतं. ओके. कदाचित आपण हा पण पॉइंट पाहू शकतो, म्हणजे प्रोजेक्टसाठी
किंवा तुम्ही रेझ्युमे चेकर माहित असेल तुम्हाला, की तुम्हाला रेझ्युमे तुम्ही देणार त्याला, ते रेझ्युमेचा स्कोअर सांगणार. असे आपण भरपूर सारे प्रोजेक्ट आहेत. ओके, तो नंतर पाहू. इतर टेक्नॉलॉजी समजल्या. त्यानंतर आपण पाहणार आहोत नोट.js. आता काही जणांना वाटलं असेल की नोट.js आपलं ऑलरेडी कम्प्लीट झालंय, तरी पण हा नोट.js का? हे नोट.jsच पाहणार आहे आपण. बट नोट.js मध्ये असणार आहे ते एडीव्ही, म्हणजे काय? ऍडव्हान्स पॉइंट. ओके, नोट.jsच आहे तुमचं. नोट.js मध्ये आपण अजून ऍडव्हान्स पॉइंट पाहणार आहे. जसं की ऍडव्हान्स पॉइंट मध्ये काय काय येतं, जस्ट शॉर्टकट मध्ये मी सांगतो तुम्हाला. ऍडव्हान्स मध्ये आपण रिअल टाइम कॉन्सेप्ट असणार, जसं की पेमेंट. ठीक आहे, पेमेंट तर तुम्ही केलंय का? अजून नाही ना झालं नोट.js मध्ये. पेमेंट नंतर ऑटोमॅटिकली ईमेल कसा सेंड करायचा, ईमेल सेंडिंग एक घेणार आहे आपण पॉइंट. काय हा? ओटीपी. जसं की ओटीपी कसा पाठवायचा, कसा बनवायचा, कसा मेलला तो ओटीपी गेला पाहिजे, तो पण आपण इथे पाहूया. त्यानंतर ऍडव्हान्स नोट.js मध्ये पण आपण एपीआय कशा बनवायच्या. आता इथे बघा, तुम्ही थोडस बघितलं असेल की दोन जागेवर सेम पॉइंट आहे. रिॲक्ट मध्ये पण एपीआय आहे आणि नोट.js मध्ये पण एपीआय आहे, पण ह्यामध्ये डिफरंट आहे सोडा. जसं की नोट.js मध्ये एपीआय बनवल्या जातात आणि रिॲक्ट मध्ये एपीआय यूज केला जातात. म्हणजे नोट.js मध्ये आपण एपीआय बनवणार आणि रिॲक्ट मध्ये ते एपीआय यूज करणार. म्हणजे दोन टेक्नॉलॉजी, दोन पण म्हणू शकत नाही आपण. टेलवाईट पण इथे कनेक्ट करणार आहे ना आपण. मग तीन टेक्नॉलॉजी आपण एकत्र करून एक प्रोजेक्ट बनवणार. ओके, समजते ना? त्यानंतर एपीआय झाल्यानंतर आपल्याला अजून एक डेटाबेस शिकायचा आहे. जसं की तुम्ही वरती शिकलात एक डेटाबेस, MySQL डेटाबेस. आता मला ऑनलाईन मेंबर तुम्ही सांगा, जो MySQL आहे त्या MySQLचं फुल फॉर्म काय आहे? MySQL. जस्ट नॉर्मल क्वेश्चन आहे माझा. कुणाला येत असेल त्यांनी माईक चालू करून बोललात, काही प्रॉब्लेम नाही. जस्ट आपण फक्त आज इंट्रोडक्शन पाहतो, जास्त सिलेबस कडे काहीच नाही. काय पाहणार आपण, काय करायचं ते पाहतो आपण. सांगता येईल MySQL ऑनलाईन मध्ये? ठीक आहे, अजय स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज. ठीक आहे, आता ज्यांना माहित नाहीये, ओके, आता ज्यांनी सांगितलं व्हेरी गुड, गुड, ठीक आहे, ग्रेट. तर ज्यांना माहित नाही त्यांच्यासाठी ठीक आहे, माझं असं आहे की मी जो पॉइंट शिकवल त्या पॉइंटवर तुम्ही गुगलला सर्च करायचं. मला पण सवय. आता मला जस्ट MySQL म्हणजे माहित नाही, तर मी काय करणार, माझ्याकडे गुगल आहे. तुम्ही इंस्टाग्राम जसं बघता तसं गुगलला आलात, तुमच्याकडे पीसी आहे आणि त्या पीसीला सर्च केलं गुगलवरती, व्हॉट इज MySQL. फक्त मी काय केलंय, व्हॉट इज एंटर बटनावर क्लिक केलंय मी आणि ते बघा, MySQL इज यूज ओपन सोर्स रिलेशन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम. इथे काय दिले, RDBMS that allow user store, manage and structure data using structure query language. जस्ट समजलंय मला थोडस इथे, तर ठीक आहे. नाही समजलं तर भरपूर सारे टॉपिक आहेत आपल्याकडे, मी तुम्हाला सांगेन. तर ह्याच्यावरनं तुम्हाला काय समजलंय की जी MySQL डेटाबेस आहे तो काय, ओपन सोर्स. काय, ओपन सोर्स. त्यानंतर जो हा डेटाबेस आहे तो डेटाबेस रिलेशन डेटाबेस आहे. ओके, फर्स्ट पहिली गोष्ट काय समजली तुम्हाला, हा ओपन सोर्स आहे. त्यानंतर हा एक रिलेशन डेटाबेस आहे. आता रिलेशन म्हणजे काय,
की रिलेशन म्हणजे काय, की आता आपल्याला माहिती आहे रिलेशन म्हणजे तुम्हाला सांगायची गरज नाही, रिलेशनशिप माहित असेल तुम्हाला. ओके. मग रिलेशनशिप म्हणजे काय, की दोन टेबल एकत्र येतात किंवा आपण त्या दोन टेबलला कनेक्ट करतो, त्या कनेक्टिव्हिटीलाच रिलेशन म्हणतात. जसं की आपण म्हणत नाही की फॉरेन की, प्रायमरी की तुम्ही पाहिली असेल. ठीक आहे, जस्ट तेच आहे. त्यानंतर जी काही सिस्टीम आहे ती सिस्टीम मॅनेजमेंट बनवण्यासाठी, जसं की कोणतं पण मॅनेजमेंट असू शकतं, क्लास मॅनेजमेंट, कॉलेज मॅनेजमेंट, एम्प्लॉय मॅनेजमेंट. मग जे काय हा डेटाबेस आहे तो डेटाबेस काहीतरी मॅनेजमेंट करण्यासाठी यूज केला जातो, ह्यामध्ये आपल्याला मिनिंगच समजतंय. त्यानंतर आरडीएमएस दॅट अलाव, म्हणजे जी काय आरडीएमएस आहे, रिलेशन डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम, आरडीएमएसचा हा फुल फॉर्म आहे. ठीक आहे, मला पण पक्का माहित नाही पण जस्ट अंदाज लागला. ओके. म्हणजे मी फक्त गुगलला सर्च केलंय व्हॉट इज माय यूज केस, की मला किती गोष्टी समजल्यात, की एक ओपन सोर्स डेटाबेस आहे, रिलेशन आहे, म्हणजे रिलेशन डेटाबेस आहे, आणि तो मॅनेजमेंट सिस्टीम बनवण्यासाठी यूज केला जातो. जसं की मला कोणी विचारलं इंटरव्ह्यू मध्ये की व्हॉट इज माय स्केल, तर मी काय म्हणणार, माय स्केल असं बोलणार का डायरेक्टली स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज. त्यामध्ये आपण सांगणार ना की मायोस्केल हा एक ओपन सोर्स डेटाबेस आहे, म्हणजे जेवढं आपल्याला उत्तर जास्त करता येईल तेवढं करायचं, जस्ट गुगलला सर्च करत चला. माझं सांगण्याचं एवढंच मिनिंग आहे की एखादा पॉईंट तुम्हाला माहित नसेल, फक्त गुगलला सर्च करायचं आणि इथे जी काही 2-3 लाईन येतात त्या लाईन मध्ये सगळं तुम्हाला समजतं. ठीक आहे, जसं जसं मी सांगेल दररोज तुम्हाला सवय लावून देईन मी, फक्त तुम्ही केलं पाहिजे. ओके, समजलंय? ठीक आहे, आपल्याला एक नवीन डेटाबेस पाहायचा आहे. ओके. मग आता ह्याच्यातच मिनिंग पाहिला तुम्ही की जो डेटाबेस आहे मायस्क्यूएल, तो एक काहीतरी मॅनेजमेंट करण्यासाठी वापरतो. ओके. मॅनेजमेंट मॅनेजमेंट म्हणजे समजते ना तुम्हाला. मग आता मला सांगा, व्हॉट्सअप मॅनेजमेंट आहे का? व्हॉट्सअप हे मॅनेजमेंट आहे की नाही, आहे का? इंस्टाग्राम आहे ऑनलाईन मध्ये. मॅनेजमेंट कशाला म्हणतात, की कोणती गोष्ट ती आपण रिपीट करणार आहे, त्याला आपण एका रूल मध्ये काहीतरी फॉलो करतो, त्याला असं काहीतरी मॅनेजमेंट म्हणतात किंवा जस्ट असं. ओके. मग आता जे आपलं व्हॉट्सअप आहे, जी इंस्टाग्राम आहे किंवा फेसबुक आहे, जसं की मी बघा आता इथे काय तुम्हाला दिसतंय, सेंड अ मेसेज दिसतंय इथे. आता मीटिंग मध्ये जॉईन किती आहेत, जवळपास 16 ते 17 जण जॉईन आहेत. जसं मी ह्या सेंड अ मेसेज मध्ये हाय मेसेज टाईप केला आणि इथे सेंड बटन आहे त्याच्यावर क्लिक केले, तर जे काही हे 17 जण आहेत किंवा 16 जण आहेत त्या सर्वांना माझा हाय मेसेज दिसत असेल, बरोबर? लगेच दिसतोय, दिसतोय ना. सपोज हे काम झालंय. ठीक, जस्ट आपल्याकडे अजून पण एक्झाम्पल आहेत भरपूर सारे घेण्यासारखे, मी तुम्हाला दाखवतो. आता माझा हा चॅट जीपीटी आहे आणि त्या चॅट जीपीटी मध्ये बघा मी इथे काय करतोय, टेक्स्ट पण राईट करतोय. ठीक आहे, आता मला सांगा हा डेटा टाईप कोणता आहे. सपोज मला फक्त हा सांगा, ज्यामध्ये मी जो टेक्स्ट राईट केलाय त्या टेक्स्टचा डेटा टाईप कोणता आहे. स्ट्रिंग. जावास्क्रिप्ट मध्ये सांगू शकतात ना काय याचा डेटा टाईप स्ट्रिंग आहे. त्यानंतर नंबर. त्यानंतर मला आता इथून एक फाईल सिलेक्ट करायची, फाईल सिलेक्ट करू शकतो. मला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे, करू शकतो. डॉक्स फाईल सिलेक्ट करायची, करू शकतो. एखादा फोल्डर सिलेक्ट करायचा, करू शकतो. एखादा झिप फोल्डर सिलेक्ट करायचा आहे, करू शकतो. करू शकतो ना. मग जो काय हा इनपुट बॉक्स आहे, तो इनपुट बॉक्स काय आहे, की त्याला लिमिट नाहीये, जसं आपण सेट करून ठेवलं नाही की त्यामध्ये आपण स्ट्रिंग पण घेतो, फाईल पण घेतो, नंबर पण घेतो, ईमेल पण घेतो, म्हणजे जेवढे आपले इनपुटचे टाईप आहे ते टाईप काय येतं आपण डिक्लेअर नाही केले, बरोबर? मग जो हा डेटा असतो ह्या डेटाला म्हणतात अनस्ट्रक्चर क्युरी लँग्वेज किंवा अनस्ट्रक्चर, काय म्हणतात, अनस्ट्रक्चर. आणि हा कोणता आहे, स्ट्रक्चर.
हा RDMS किंवा MySQL हा डेटाबेस कोणता आहे? स्ट्रक्चर डेटाबेस आहे. कोणता? स्ट्रक्चर. आणि जो आपण हा डेटा पाठवतो हा डेटा कसा आहे? अनस्ट्रक्चर डेटा आहे. कसा आहे हा डेटा? अनस्ट्रक्चर डेटा. जस्ट लगेच नाही समजणार तुम्हाला. स्ट्रक्चर डेटा म्हणजे काय, अनस्ट्रक्चर म्हणजे काय. तुम्हाला एकदम छोट्या एक्झाम्पल मध्ये मी सांगण्यासाठी काय करणार आहे की स्ट्रक्चर डेटाबेस म्हणजे काय, की जो डेटा तुम्ही रो आणि कॉलम मध्ये स्टोअर करता. कशामध्ये? रो आणि कॉलम मध्ये स्टोअर करतात त्याला स्ट्रक्चर डेटा म्हणतात. काय म्हणतात? किंवा टेबल मध्ये स्टोअर करतात त्याला काय म्हणतात? स्ट्रक्चर डेटा. आणि जो रो आणि कॉलम मध्ये स्टोअर नाही करत त्या डेटाला म्हणतात अनस्ट्रक्चर्ड डेटा. काय म्हणतात? अनस्ट्रक्चर्ड डेटा. मग इथं तर प्रॉब्लेम झाला. स्ट्रक्चर डेटा स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे MySQL आहे, बट आपल्याला अनस्ट्रक्चर डेटा स्टोअर करण्यासाठी पण एक डेटाबेस आहे आणि त्या डेटाबेसचं नाव आहे MongoDB. काय? MongoDB. आता इथे बघू शकतो आपण अनस्ट्रक्चर डेटाबेस असं काही यांनी डिक्लेअर नाही केलं. हा पण ओपन सोर्स आहे. पण इथे बघा नॉन एसक्यूएल, नो एसक्यूएल म्हणजे नो स्ट्रक्चर क्युरी लँग्वेज. जस्ट सांगण्याचा माझा मुद्दा हाच आहे फक्त की आपण कोणती टेक्नॉलॉजी पाहणार आहोत. MongoDB हा एक डेटाबेस आहे. त्यानंतर अजून आपण पाहू शकतो ह्यामध्ये JWT. आता हे JWT म्हणजे काय? जस्ट JWT म्हणजे आता विचार करायची गरज नाही, टॉपिकचं नाव सांगतो. जेसन वेब टोकन म्हणतात त्याला. जस्ट फंडा खतम. त्यानंतर अजून एखादा आपण टॉपिक पाहू, बिक्रिप्ट. आता हा बिक्रिप्ट काय आहे? जास्त डोकं लावायची गरज नाहीये. आता ज्यावेळेस आपण तो टॉपिक पाहणार त्यावेळेस टॉपिक तुम्हाला समजेल. जस्ट नाही समजला आजचा पॉइंट, जस्ट इंट्रोडक्शन आहे. ओके, काय पाहणार आहोत आपण, इथून पुढे कोणत्या कोणत्या टेक्नॉलॉजी पाहणार आहोत आणि आपल्याला अजून काय शिकायची गरज आहे. ओके, एकदम इझी आहे. आता मी सांगतो, ही टेलवाइंड CSS, ही टेलवाइंड काढून टाका. राहिलं काय? CSS. म्हणजे ही टेलवाइंड CSS मध्ये काय की CSS ची एक फ्रेमवर्क आहे आणि ही जी काय टेलवाइंड आहे ती टेलवाइंड आपल्याला डिझायनिंग करण्यासाठी यूज करणार आहे. कशासाठी? डिझायनिंग साठी. एकदम सोपं आहे. जवळपास आपण 5 दिवसात ती टेक्नॉलॉजी संपून टाकू. आज सुरू केली तर आज कोणता मंगळवार असेल तर आपण शुक्रवारपर्यंत ती टेक्नॉलॉजी संपून जाईल डायरेक्टली. एकदम इझी आहे. तुम्हाला CSS येत आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये, एकदम इझी आहे. समजलाय? टेलवाइंड काय? जस्ट CSS ची एक फ्रेमवर्क आहे किंवा लायब्ररी. त्यानंतर रिॲक्ट JS. आता ही काय करा, रिॲक्ट काढून टाका. राहिलं काय फक्त आता इथे JS राहिले. आणि JS म्हणजे काय? जावास्क्रिप्ट. मग जी काही जावास्क्रिप्ट आहे ती जावास्क्रिप्टची लायब्ररी आहे. काय? ही एक लायब्ररी किंवा फ्रेमवर्क आहे. जसं तुम्ही जावास्क्रिप्ट मध्ये डेमो केले, कोड केला, त्याच प्रकारे रिॲक्ट JS मध्ये पण सेम राहणार आहे. ओके, त्यामध्ये फक्त त्याचे छोटे छोटेसे टॉपिक आहेत. आता हे ऍप्लिकेशन क्रिएट करणे वगैरे वगैरे जास्त कॉम्प्लिकेट नाही. जेव्हा आपण ट्राय करू सगळी जावास्क्रिप्ट आहे. त्यानंतर ऍडव्हान्स Node.js. ऑलरेडी तुम्हाला Node.js येतंय, सर्व्हर बनवायला येतंय, डेटा स्टोअर करायला येतंय, काही प्रॉब्लेम नाही. आता हे पेमेंटचं पण आपण पाहतो, पेमेंट तर लागणार आहे ना. त्यानंतर मेल, OTP महत्वाचे पॉइंट आहेत हे सगळे. त्यानंतर API बनवणं हे पण आपल्याला आलं पाहिजे. त्यानंतर एक MongoDB डेटाबेस आहे. त्या MongoDB डेटाबेस शिकण्यासाठी आपल्याला फक्त 6 दिवसाची गरज आहे. किती? 6 दिवसात MongoDB डायरेक्ट एंड होऊन जाईल. एवढासा छोटासा डेटाबेस आहे. त्यानंतर JWT ला जवळपास एका लेक्चरमध्ये किंवा 2 लेक्चरमध्ये तो टॉपिक संपेल. आणि हा तर जस्ट 15 मिनिटाचं काम आहे. बिक्रिप्ट.
असे म्हणजे छोटे छोटे टॉपिक्स आहे. जस्ट पेमेंटला 1 दिवस, मेलला 1 लेक्चर, ओटीपीला पण दोन्ही एकच लेक्चरमध्ये होऊन जाईल. एपीआयला सपोज 2 दिवस लागतील, ह्याला 6 दिवस. एकदम सोपं आहे. ऍडव्हान्स नोट जस्ट आपलं 10 ते 15, 10 पण नाही, 10 ते 12 दिवसात एंड होईल. समजलाय पॉइंट? ऑनलाईन मध्ये कुणाला काही डाऊट आहे याबद्दल? की तुम्हाला सीएसएस राईट करण्यासाठी एक सीएसएस ची फाईल बनवा, त्या फाईलमध्ये जावा, आयडीला टार्गेट करा किंवा त्या टॅगला टार्गेट करा, मग त्याची सीएसएस राईट करा. थोडंसं एक कॉम्प्लिकेट जातं, थोडंसं टाइम वेस्ट होतोय आणि तिथे आपलं स्पेस कॉम्प्लेक्सिटी वाढते. आता तुम्हाला डेव्हलपर आहात आणि त्या डेव्हलपरला तुम्हाला थोडंसं माहित असेल टाइम कॉम्प्लेक्सिटी आणि स्पेस कॉम्प्लेक्सिटी माहितीये? नसेल माहिती? ठीक आहे. जस्ट तुम्हाला छोट्या एक्झाम्पल मध्ये सांगतो. टाइम कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय? की तुम्ही एक कोड टाईप केलाय किंवा एक फॉर लूप राईट केलाय आणि सपोज समजा एक फॉर लूप राईट केलाय, त्या फॉर लूप मध्ये तुम्ही हाय मेसेज प्रिंट करतात 100 वेळा. मग तो 100 वेळा प्रिंट करायला किती टाइम लागतोय, ह्याला म्हणतात टाइम कॉम्प्लेक्सिटी. काही जणांचा सपोज प्रदीपने राईट केलाय फॉर लूप, व्हाईल लूप राईट केलाय आणि प्रदीपला लागतोय जवळपास 10 सेकंद ते 100 हाय प्रिंट व्हायला. आणि विकासने राईट केलाय फॉर लूप आणि तो फॉर लूप काय होतंय की 5 सेकंदातच काय करतोय तो 100 वेळेला हाय मेसेज काय करतोय प्रिंट करतोय. मग फायद्यात कोण आहे? विकास. कारण त्याचं काम लवकर होतंय ना 5 सेकंद. मग ह्याच मेथडला टाइम कॉम्प्लेक्सिटी म्हणतात. जेवढ्या लवकर आपला कोड एक्झिक्यूट होईल, ओके, त्या स्टेपला म्हणतात. आणि पेस कॉम्प्लेक्सिटी म्हणजे काय? की तुम्ही जो कोड किंवा डेटा स्टोअर करतात किती शॉर्टकट वे मध्ये करतात आणि त्याला किती तुम्ही प्रेझेंट कसं करतात. ठीक आहे, असे भरपूर सारे मेथड आहेत. ठीक आहे, हळूहळू पण ते सगळे पॉईंट कम्प्लीट होते. मग आपल्या इथे काय होतं, टाइम कॉम्प्लेक्सिटी पण वाचतो आणि पेस पण वाचतो. फायदे आहेत आपल्याकडे, भरपूर सारे फायदे आहेत. तुम्ही एकदा टेलवाईन शिकलात तर म्हणतात सीएसएस ची फाईलच बनवायची नको. त्यानंतर रिॲक्टची का गरज पडली ते पण आपण पाहू. आता मला सांगा, सर्वजण इंस्टाग्राम वापरतात, व्हॉट्सअप वापरतात, त्यानंतर सगळेच ऍप्लिकेशन स्नॅपचॅट वापरतात. आता तुम्ही कधी विचार केलाय का, आता तुम्ही डेव्हलपर आहात, तुम्ही विचार केलाय की आता जी आपलं ऍप्लिकेशन वापरतो आपण ती कोणत्या टेक्नॉलॉजी बनवलंय? कधी सर्च केलंय तुम्ही? कधीच नाही. व्हॉट्सअप कोणत्या टेक्नॉलॉजी मध्ये बनलंय? कसं चालतंय ते विचार केलाय का तुम्ही? मग रिॲक्ट जेएस काय, एक सिंगल पेज ऍप्लिकेशन किंवा सिंगल पेज टेक्नॉलॉजी आहे. ती काय करते, जसं तुम्ही वेबसाईट आतापर्यंत बनवल्या, जस्ट मी तुम्हाला ए टू झेड ची वेबसाईट दाखवतो. त्याला पण खूप दिवस झाले ना. तुम्ही नोटजीएस मध्ये प्रोजेक्ट बनवलाय. आता तुम्ही नोटजीएस मध्ये प्रोजेक्ट बनवलाय, त्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही असे पेजेस बनवले असतील. जसं मी अबाउट पेज वर क्लिक केलं तर काय झालं, इथे पेज लोड झालंय माझं. होतंय ना, लोड पेज होतंय ना माझं. सपोज मी अबाउट, ठीक आहे, कॉन्टॅक्ट वर क्लिक केलं तर इथे माझं काय होतंय, पेज लोड होतंय. जस्ट दिसना इथे. ओके, दुसरं आहे पेज. जसं मी इथे माझं अकाउंट लॉग इन केल्यानंतर ठीक आहे, आणि इनकरेक्ट. ओके, आता इथे बघा, सपोज माझा हा पॅनल आहे. सपोज मी ह्यामध्ये काहीतरी ऍक्टिव्हिटी करतोय. सपोज मी ऍक्टिव्ह बॅच वर क्लिक केलंय. इथे लक्ष द्या, पेज काय होतंय, रिफ्रेश होतंय. बघा, लोड होतंय, होतंय थोडस टाइम लागतोय ना. बट तुम्ही जे मोबाईल ऍप्लिकेशन यूज करतात, व्हॉट्सअप यूज करतात, आणि त्या व्हॉट्सअपवर तुम्ही स्टेटसवर एकदा क्लिक केलं तर तिथे लोड होत नाही का? होतं लोड, लगेच दिसतंय. सपोज तुम्ही रील स्क्रोल करता, तिथे रिफ्रेश होतंय का? मग हे रिफ्रेश न होण्याचं कारण आहे की त्या मागे
टेक्नॉलॉजी यूज केल्या कोणत्या, जसं की रिॲक्ट जेएस ही एक टेक्नॉलॉजी आहे. ती टेक्नॉलॉजी काय करते, पेजला रिफ्रेश होऊन देत नाही. काय होऊन देत नाही, रिफ्रेश, लोड पण होऊन देत नाही. नुसतं युआय चेंज होतं, त्यामधले कॉन्टेंट चेंज होतात, पण आपलं पेज रिफ्रेश होऊन देत. ओके, जस्ट हळूहळू समजेल तुम्हाला. ह्यामधून तुम्ही मोबाईल ऍप्लिकेशन सुद्धा बनवू शकतात रिॲक्ट जेएस मध्ये, आणि तुमचं ते मोबाईल ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल सुद्धा करू शकतात रिॲक्ट जेएस मध्ये. ओके, फायदे भरपूर सारे आहेत. आणि ऍडव्हान्स नोट जेएसचा फायदा तर तुम्हाला सांगितला मी, तर तुम्हाला न विचारता तुम्ही सांगू शकतात ह्या पेमेंटचा फायदा काय. तुम्ही म्हणता पैसे घेण्यासाठी फायदा आहे, अरे बरोबर आहे, तुमचा काय प्रॉब्लेम आहे काय. आता ईमेल कशासाठी, तुम्ही म्हणता ईमेल पाठवण्यासाठी, बरोबर. तुम्हाला म्हणता ओटीपी कशासाठी, ओटीपी असतो लॉग इन करण्यासाठी, बरोबर ना. ऑथेंटिकेशन सिक्युरिटीसाठी काहीतरी ओटीपी असतो, ते पण तुम्हाला माहिती आहे. जस्ट एपीआय हा नवीन कॉन्सेप्ट असेल तुमच्यासाठी, आज ऐकला असेल, काही प्रॉब्लेम नाही, त्या टायमाला आपला पॉईंट तो कव्हर होईल. त्यानंतर मोंगोडीबी टेक्नॉलॉजी हा कमन शिकायची, का शिकायची. आताच मी तुम्हाला जस्ट एक एक्झाम्पल सांगितलं की तुम्ही जे लॅपटॉपमध्ये सपोज जी मॅनेजमेंट आहे, तुम्ही जे पॅनलवर प्रेझेंटी लावतात, ती प्रेझेंटी काय होती, एक मॅनेजमेंट झाले ना. तुम्ही स्टुडंट आहात, ठीक आहे. जस्ट आता जो माझ्याकडे पॅनल आहे हा ऍडमिन पॅनल आहे. मग हा ऍडमिन पॅनल माझ्याकडे आहे म्हणजे मी टीचर आहे. त्यानंतर तुम्ही स्टुडंट आहे, तुमच्याकडे एक वेगळा पॅनल आहे आणि तिथून तुम्ही प्रेझेंटी लावतात. म्हणजे काय झालं की एक स्टाफ मॅनेजमेंट झालाय, किंवा आपलं एक क्लास मॅनेजमेंट म्हणू शकतो, किंवा एक कॉलेज मॅनेजमेंट म्हणू शकतो, बरोबर. बट ज्या टाइमला आपल्या रिअल टाइम कॉन्सेप्ट येतात, सपोज आपल्याला एखादा मोबाईल ऍप्लिकेशन बनवायची आणि त्यामध्ये आपल्याला व्हिडिओ कॉल येतो, ठीक आहे. जस्ट एक्झाम्पल पाहिलं, तिकडनं मी बटन व्हिडिओ कॉल बटनावर क्लिक केलं की लगेच पुढच्याचा मला चेहरा दिसतो. कधी विचार केला की हे का दिसतं, कसं दिसतं. मग हे कॉन्सेप्टच सगळे एपीआय असतात, ठीक आहे. जस्ट आपण आता इथून पुढे सगळे ऍडव्हान्स पॉईंट शिकणार आहेत, महत्वाचे ते तुमच्यासाठी. जसं की तुम्ही नंबर डाईल केला आणि तो नंबर डाईल केल्यानंतर पुढच्याला लगेच आपला हॅलो बोललं की आवाज जातो. मग हा कसा जातो, ह्याच्या मागं पण कोडिंग आहे, ह्याच्या मागं पण कोड टाईप केलेला आहे. व्हिडिओ कॉल जातो, इंस्टाग्रामवर तुम्ही मेसेज करतात, फोटो पाठवतात, ह्या मागे लगेच जात आहे. जस्ट मी इकडे बटनावर क्लिक केलं, किती वाजल्यात आता, 8:23. लगेच त्याच्याकडे जाणार, 8:23 फोटो जाणार. मग जे हे फीचर्स आहेत, हे फीचर आपण कसे ऍड करायचे, कसे ऍड करता येतील, हे आपण असे कॉन्सेप्ट स्ट्रक्चर डिझाईनिंग करणार आहे आपण, सिस्टीम डिझाईन, ठीक आहे. जस्ट भरपूर सारे कॉन्सेप्ट आहे. मला वाटलं तर तुम्हाला मी एक सिस्टीम डिझाईनचा पार्ट पण सांगेल. सिस्टीम डिझाईन म्हणजे काय, जस्ट गुगल आहे आपल्याकडे, गुगलला मी सर्च केलं व्हॉट इज, ठीक आहे. जस्ट मी सिस्टीम डिझाईन सर्च केलं, आणि सिस्टीम डिझाईन म्हणजे काय की तुम्ही कॉलेजमध्ये कधी गेला असताल आणि कॉलेजमध्ये गेल्यानंतर तिथे काहीतरी पुस्तक असतं किंवा प्रोजेक्ट असतो तुमच्या, त्या प्रोजेक्टमध्ये काहीतरी डायग्राम काढून देतात तुम्ही. आतापर्यंत आम्हाला त्या डायग्रामचा मिनिंगच समजला नाही की डायग्राम असतात कशासाठी, बरोबर. प्रोजेक्ट दिलाय, आम्ही एक सॉफ्टवेअर कॉलेज मॅनेजमेंटचा प्रोजेक्ट सबमिट केलाय. तुम्ही सगळे आता कम्प्युटरचे स्टुडंट असताना प्रोजेक्ट सबमिट केला असेल मला असं वाटतंय. तर त्यामध्ये असे काहीतरी डायग्राम असतात आणि त्या डायग्राम मध्ये असं काहीतरी राईट केलेलं असतं. मग हे डायग्राम कशासाठी असतात तुम्हाला ते अजून समजलं नसेल, काही जणांना माहित असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण हे डायग्रामलाच एक सिस्टीम डिझाईन म्हणतात. म्हणजे एखादं प्रोजेक्ट बनवायच्या आधी किंवा एखादं ऍप्लिकेशन सॉफ्टवेअर बनवण्याच्या आधी आपण एक सिस्टीम डिझाईन करतो, म्हणजे एक डायग्राम ड्रॉ करतो, ठीक आहे. जस्ट तुम्हाला जे महत्वाचं मला वाटेल त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. आता इथून पुढचा तुमचा सर्वात महत्वाचा पार्ट आहे. जस्ट तुम्ही नोट जे शिकलात, तुम्हाला भरपूर टॉपिक येतात, कॉन्सेप्ट येतात, प्रोजेक्ट पण मस्त केलेत. जवळपास तुम्ही 2 प्रोजेक्ट बनवले वाटते. कोणते कोणते, हॉटेल मॅनेजमेंट का हॉस्पिटल, हॉस्पिटल मॅनेजमेंट. त्यामध्ये तुम्ही पेशंट, डॉक्टर आणि त्यांची वेबसाईट हँडल केली, म्हणजे भरपूर सारं तुम्ही पाहिलंय. ओके, पण तुम्हाला हे कॉन्सेप्ट नाही जमले. आता सपोज तुम्ही आता कोणता केला, हॉस्पिटल मॅनेजमेंट. आता पेशंटला पेमेंट करायचं आहे ऑनलाईन घरी बसून,
मग कसं करणार तुम्ही? जस्ट तुम्हाला पेमेंट तर आलं पाहिजे. पेमेंट मारायचंय म्हणल्यावर, आणि जो पेमेंट मारणार आहे त्याला सपोज वेबसाईटवरून, त्याला वेबसाईटच माहित नाही, त्याला फक्त मोबाईल ऍप्लिकेशन माहिती आहे. मग त्याला मोबाईल ऍप्लिकेशन, ठीक आहे, सिंगल पेज ऍप्लिकेशन बनवण्यासाठी पण एक ऍप्लिकेशन लागणार आहे. मग त्यासाठी हे टेक्नॉलॉजी लागणार आहे. ओटीपी, अरे भरपूर साऱ्या गोष्टी लागणार आहेत. ठीक आहे, समजतंय तुम्हाला? समजण्यासारखं काहीच नाहीये. जस्ट तुम्हाला आज कुठेतरी हिंट लागली असेल की आपले कोणते कोणते टॉपिक राहिले, कॉन्सेप्ट. एनी डाऊट ऑनलाईन मध्ये विचारा डाऊट्स. ठीक आहे, मी स्टॉप करतो रेकॉर्डिंग, आपण बोलू.